महाडच्या राजकारणात आज एकच नाव जोरात घुमतंय, वजीरभाई कोंडिवकर. समाजसेवा, शिक्षण आणि लोकांच्या अडचणींमध्ये स्वतःहून उभं राहण्याची त्यांची वृत्ती यामुळे ते सामान्यांच्या मनात खोलवर रुजले. शेख हुसेन काझी यांच्या समाजसेवेची परंपरा जपत कामाच्या बळावर पुढे आलेले हे नेतृत्व महाडकरांसाठी आश्वासक ठरले. महाड नगर परिषदेत उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी केलेली विकास कामे आणि संकटांच्या काळात दिलेली मदत आजही महाडमध्ये लोक आदराने सांगतात. शिक्षण क्षेत्रातही त्यांचं योगदान तितकंच मोठं आहे. आयडियल मी इंग्लिश स्कूलचे चेअरमॅन म्हणून अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात त्यांनी प्रकाश टाकला. शाळा उभारणं हा हेतू नव्हता, तर सुशिक्षित आणि सक्षम पिढी घडविणं हे त्यांचं ध्येय होतं. म्हणूनच शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी त्यांना एक वेगळं स्थान देते. वजीरभाईंच्या कामाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांचा आरोग्य सभापती म्हणून केलेला दमदार कार्यकाळ. त्यांनी महाडमधील अनेक परिसरातील कचरा कोंड्या पूर्णपणे हटवून टाकलाय आणि शहर स्वच्छतेकडे मोठा पाऊल टाकलाय. माननीय माणिकराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबवत महाडच्या स्वच्छतेला नवीन गती दिली आहे. या कामामुळे महाड शहरातील स्वच्छतेबाबतचा चेहरा बदलला आणि नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. आज वजीरभाई वॉर्ड क्रमांक 5 ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवित आहे. स्वर्गीय माणिकराव जगताप यांचे कट्टर समर्थक आणि जवळचे सहकारी म्हणून त्यांची ओळख वर्षानुवर्षे मजबूत झाली आहे. या वार्डात मिळणारा तुफान प्रतिसाद पाहायला तर ही निवडणूक तंग किंवा काट्याची नाही, इथे वजीरभाईंची एकतर्फी लाट दिसते. तरुणांचं समर्थन, महिलांचा विश्वास, ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि प्रत्येक घरातून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हे सगळं त्यांच्या बाजूने उभं राहत आहे. वजीरभाई कोंडिवकरांचा विजय म्हणजे फक्त एका व्यक्तीचा विजय नाही, तो सेवाभावाचा विजय, शिक्षणाचा विजय आणि प्रामाणिक विकासाच्या राजकारणाचा विजय असेल. महाडला आज गरज आहे अशा नेतृत्वाची, जे बोलण्यापेक्षा काम करतं आणि वचनांपेक्षा कृतीतून विश्वास जिंकतं. वॉर्ड क्रमांक 5 ब मध्ये उभं राहिलेलं कोंडिवकरांचं नेतृत्व म्हणजे महाडच्या बदलत्या भविष्याचा नवा अध्याय लिहिणारा क्षण. एस मराठी न्यूज साठी कोकण संपादक निलेश लोखंडे,